भूमिपुत्र जनपार्टी धर्मनिरपेक्ष तर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली। त्यामध्ये बोगस कागदपत्राच्या आधारे गायरान व महार हडोळा जमीन लाटणाऱ्या भूमाफिया व दलालावर कारवाई करून गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। हा शासनातर्फे राबवला जाणारा प्रोजेक्ट आहे आणि या सौर ऊर्जामध्ये जर मराठवाड्यातील सुशिक्षित बेरोजगार जे आज नोकरीसाठी वणवण करतायत त्यांना जर रोजगार दिला, तुम्ही रोजगारासाठीच करता हे आपल्या जाहिरातीवरून लक्षात आलं। त्यापेक्षा या सुशिक्षित बेरोजगारांना जर तुम्ही छोटा मोठा स्मॉल स्केल इंडस्ट्रीज काढून दिला तर त्याचं कुटुंब त्यावर पोचलं जाईल आणि तो देखील एक समाधानी होईल। पण दिवसेंदिवस विजेची मागणी वाढते, पुरवठा आणि मागणी यामध्ये मोठा तफावत आहे। निर्मिती आपल्याकडे होते, सौर ऊर्जेमुळे आपण विजेसाठी आत्मनिर्भर होऊ ना। आता सौर ऊर्जाच्या बाबतीतही अलीकडे तुम्ही पाहिलं असेल, शासनाने 10 वेटचे परवानग्या दिल्या होत्या, परंतु जेव्हा लोकांची मागणी आणि बिलामध्ये तफावत आली त्यांनी त्यांच्यामध्ये बदल केलेला आहे। हे आपण वाचलं असेल पेपर। 3 वॅटच्या पुढे जाणार नाही अशा पद्धतीने दिलेले शब्द जर शासन बदलत असेल आणि उद्या त्याचा फायदा इथल्या स्थानिकांना जर होत नसेल तर सौर ऊर्जेला आम्ही विरोध का करू नये असं वाटतंय का? सौर ऊर्जेच्या आणून या जमिनी धंद्याचे खशात सरकार निश्चितच आहे, निश्चितच आहे। जेव्हा अदानी आणि अंबानीला 1 रुपयाप्रमाणे जर जमिनी दिल्या जात असतील तर ह्या सुद्धा शासन ताब्यात घेऊन इथल्या धनधान्यांनाच ते देणार आहेत ही आमची खात्री झाली। सौर ऊर्जेच्या माध्यमातून आपण रस्त्यावरती होय हो, निश्चितपणाने।